एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापूरच्या एनटीपीसी कडून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयासाठी सीएसआर अंतर्गत रुपये 2.79 कोटीचा निधी प्रदान। कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी सीएसआर अंतर्गत एनटीपीसी सोलापूर यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयास रुपये 2.79 कोटीचा निधी आज सुपूर्द केला। हा निधी काळवीट आदिवास व निवासस्थान, बिबट्या कराल परिसर, सिंह कराल परिसर तसेच मोरांचे आदिवास व निवासस्थान उभारण्यासाठी वापरण्यात येणार आहे। या उपक्रमामुळे प्राणी संग्रहालयाची सुविधा आणि अभियंत्यांचा अनुभव दोन्ही अधिक समृद्ध होतील। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सतीश एस चौगुले, पशुवैद्यकीय सर्जन, पशुवैद्यकीय व प्राणी संग्रहालय विभाग सोलापूर महापालिका यांच्या स्वागतपर भाषणाने झाली। त्यांनी प्राणी संग्रहालयाची पार्श्वभूमी सांगितली आणि आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाकांक्षी सीएसआर उपक्रम प्रत्यक्षात आला असल्याबद्दल आभार मानले। कार्यक्रमात एनटीपीसी सोलापूरचे कार्यकारी संचालक बीजेसी शास्त्री, एचआर विभाग प्रमुख मनोरंजन सारंगी, पर्यावरण विभाग प्रमुख रफिक उल इस्लाम, डीजीएम एचआर कविता गोयल, अमित सिंग, अर्चना पाठक, गुरुदत्त शर्मा आणि इतर कर्मचारी उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, उपायुक्त किरण मोरे, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, उप अभियंता किशोर सातपुते व प्राणी संग्रहालयातील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी एनटीपीसी सोलापूरचे कार्यकारी संचालक श्री शास्त्री यांचे पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत केले। आपल्या भाषणात त्यांनी एनटीपीसी सोलापूरच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि असे सीएसआर उपक्रम भविष्यातही सातत्याने व्हावेत असे सांगितले। त्यांनी स्पष्ट केले की रुपये 2.79 कोटीचा निधी प्राणी संग्रहालयातील विविध प्राण्यांच्या अधिवास व सुविधा उभारण्यासाठी वापरण्यात येणार आहे। तसेच एनटीपीसी यांच्यामार्फत प्राणी संग्रहालय परिसर व सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याबद्दल विचार मांडले। यानंतर बीजेसी शास्त्री यांनी आपल्या प्रमुख भाषणात एनटीपीसी सोलापूरकडून सोलापूर शहराच्या पर्यावरण आणि नागरी विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले। महात्मा गांधी प्राणी संग्रहालय हे शैक्षणिक आणि पर्यटन दृष्टीने एक समृद्ध ठिकाण बनू शकते असेही त्यांनी नमूद केले। एचआर विभाग प्रमुख मनोरंजन सारंगी, पर्यावरण विभाग प्रमुख रफिक उल इस्लाम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना एनटीपीसीच्या दीर्घकालीन शाश्वत विकास आणि समाजभिमुख सीएसआर दृष्टिकोनावरून प्रकाश टाकला। कार्यक्रमाचा समारोप डॉक्टर सतीश चौगुले यांच्या आभार प्रदर्शनाने झाला। त्यांनी एनटीपीसी आणि सोलापूर महापालिकेच्या सर्व मान्यवरांचे तसेच श्री अमित सिंग, कुमारी अर्चना पाठक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे कार्यक्रम आयोजनासाठी मदतीबद्दल विशेष उल्लेख करून आभार मानले। हा उपक्रम एनटीपीसी सोलापूर आणि सोलापूर महापालिका यांच्यातील सहकार्याचे एक नवीन पर्व ठरले असून महात्मा गांधी प्राणी संग्रहालय हे भविष्यात सोलापूरकरांसाठी एक शैक्षणिक, पर्यावरण आणि पर्यटनाचे आधुनिक केंद्र ठरणार आहे।